नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राहुल त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला गेलेला असतो. तो त्याच्या गर्लफ्रेंडला भेटतो आणि तिथून निघतो. कला देखील त्याचा पाठलाग करत आलेली असते आणि ती तिथेच थांबते आणि त्याच्या गर्लफ्रेंडला जाऊन भेटते. कला श्रुतीला म्हणते की श्रुतीच नाव आहे ना तुझं, मला बोलायचं आहे तुझ्याशी. त्यावर श्रुती म्हणते की मला नाही बोलायचं आहे तुमच्याशी. मला म्हणते की तू तीच आहे ना जिने आमचं लग्न कव्हर केलं होतं. श्रुती म्हणते की हो. तिला म्हणते की राहुल आणि तुझ्यामध्ये नक्की काय चालू आहे. त्यावर श्रुती म्हणते की आमचं काही चालू नाहीये, मला जाऊन दे इथून. मला म्हणते की मला काही कळत नाही का, तुला असं वाटतं का. मला म्हणते की जास तू तुझ्यासारख्या मुलीकडून काय अपेक्षा ठेवणार. त्यावर श्रुती म्हणते की माझ्यासारख्या मुली म्हणजे. त्यावर कला म्हणते की अगं तुझ्यासारख्या मुलींमुळेच अशा मुलांचं फावतं. त्यांना असं वाटतं की सगळ्या मुली सारख्याच आहेत. ते मुलं ह्या मुलींना गोड बोलून फसवतात. मन भरलं की मग सोडून देतात. त्या मुलींचं काय होतं याचा जराही विचार करत नाही. अशा वागण्यामुळे तुला माहिती का मुली डिप्रेशन मध्ये जातात. काही जणी तर आपली आबरू वाचवण्यासाठी गाव शहर सोडून दुसरीकडे जातात. काही तर आत्महत्या देखील करतात. ग श्रुती, तू इतकी हुशार आहे, टॅलेंटेड आहे, तुझं छान प्रोफेशन आहे, तरी पण तुझ्या अशा वागण्यामुळे दुसऱ्या कोणाचं तरी आयुष्य बर्बाद होतंय. बरोबर आपलंही आयुष्य बर्बाद होतंय याची जराही जाणीव नाहीये तुला. ती म्हणते की एक मिनिट, तू काही बोलू नकोस हा. म्हणते की तू पत्रकार आहे आणि पत्रकारिता ही एक जबाबदार प्रोफेशन आहे. ग तू जर मनात आणलं ना, तू या सगळ्या गोष्टी टाळू शकते. लोकांना फसवण्यापासून वाचू शकते. तिचं काही घडत असेल तर ते थांबवू शकते तू. तू माझ्या आई बाबांना बघितलंस ना श्रुती, त्यांना रडताना बघितलंस, खांदेकरांच्या पाया पडताना बघितलंस. तुझं घरही माझ्या घरासारखंच असेल, साधं मध्यमवर्गीय. विचार कर, माझ्या आई वडिलांच्या जागी जर तुझे आई वडील असते तर तू काय केलं असतं. ती सगळ्यांनी मीपणा सोडला पाहिजे ग. प्रत्येकाने आपल्यातला आत्मसन्मान जपणारा माणूस जिवंत ठेवला पाहिजे. ती तू जर माझी मदत केली ना, मी माझ्या ताईची देखील मदत करू शकते ग. ती म्हणते म्हणजे. तेव्हा कला सांगते की राहुलनेच नैना ताईला लग्नातून पळून नेलं होतं ग. तर श्रुती म्हणते की म्हणूनच राहुल एवढा शुअर होता की नवरी मुलगी मंडपात येणारच नाही. त्यावर कला म्हणती म्हणजे. त्यावर श्रुती म्हणते की नैना लग्नातून पळून गेली ही न्यूज मला आधी राहुलनेच दिली होती. दुसरीकडे खऱ्यांच्या घरी दिनकर तयारी करत असतो. संगीता त्याला नाश्ता घेऊन येते आणि दिनकर म्हणतो की ठेव तिथे. संगीता म्हणते हे काय, कुठे निघालास तुम्ही. दिनकर म्हणतात अवघड स्टॉलवर जायला हो ना. हो, तुम्ही हे काय करताय, डॉक्टरनी तुम्हाला आराम करायला सांगितला ना हो. तर म्हणतो की संगे डॉक्टरांना काय जातं सांगायला, आपली परिस्थिती आपल्याला माहिती आहे ना. स्टॉलवर नाही गेलं तर पैसे कसे जमेल. पण पैसे जास्त मिळाले, तुम्हाला त्रास पण जास्तच झाला ना हो. मी काय म्हणते 2 दिवस थांबा, आराम करा. कर म्हणतो की संगे जोपर्यंत आपले हातपाय काम करतायत ना तोपर्यंत काम करावं माणसानी. तीच कर्जाचा डोंगर आहे डोक्यावर. काम केल्यावर तो कमी कस काय होईल. आधीच पुरींना मी सुखात नाही ठेवू शकलो, पुढं तर करावंच लागेल मला. दुसरीकडे श्रुती कलाला म्हणते की मी तुझी मदत करायला तयार आहे. त्या दिवशी नक्की काय घडलं मी स्वतः चांदेकरांच्या घरी येऊन सांगायला तयार आहे. कला म्हणते की श्रुती पण एक अडचण आहे. हे बघ, तो राहुल शेवटी चांदेकरांच्या घरातला आहे. त्यामुळे घरचे सगळे बाहेरच्यांपेक्षा घरच्यांवर जास्त विश्वास ठेवणार. त्यात त्या राहुलला एखाद्याला पटवून देण्याचं टॅलेंट खूप जबरदस्त आहे ग. त्याने जसं तुला आणि नैनाताईला फसवलं तसं त्याने घरच्यांनाही अजून काही कळू दिलेलं नाहीये. त्यामुळं तो त्याची बाजू घरच्यांसमोर अगदी सहजपणे मांडेल. ती म्हणते की तू म्हणते त्यात पॉइंट आहे. त्या म्हणते की आपल्याला नुसता आरोप करून चालणार नाही, काहीतरी ठोस पुरावा मिळवायला हवा. पुरावा बघितल्यानंतर राहुलची बोलती बंद होईल. तो पुरावा बघितल्यानंतर घरच्यांचा देखील विश्वास बसेल. असं काहीतरी शोधायला हवं. ती म्हणते की पण आपण असे पुरावे शोधायचे कुठे. मला श्रुतीला म्हणते की तुझ्याकडे तुमचे काही कॉल रेकॉर्ड मेसेज असतील ना. त्यावर श्रुती म्हणते नाही. श्रुती म्हणते की अगं आम्ही फार काही मेसेजवर बोललोच नाही, फक्त कॉलवर बोललो आहे. प्रकार असल्यामुळे माझी मेमरी कायम फुल असते, त्यामुळे मी काही मेसेज डिलीट केले आणि माझ्याकडे काही पुरावे राहू नये याची त्याने पुरेपूर काळजी घेतलेली आहे. कला म्हणते की कुठलाही गुन्हा परफेक्ट नसतो. म्हणते की पण आपल्याला घाई करावी लागेल, कारण राहुलमुळे आणखी एखाद्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं नकोय मला, म्हणून मी तुला नक्की मदत करेल. तिला म्हणते की थँक्यू सो मच श्रुती, मी तुला कायम लक्षात ठेवेल.
चल भेटूयात, येते मी. कला घरी येते आणि अद्वैत देखील तिथेच असतो. कला मनातच म्हणते की बरं झालं हा अद्वैत इथेच भेटला. मला आत्ता श्रुतीबद्दल सांगायला हवं. कला अद्वैतला म्हणते की मला तुझ्याशी बोलायचं आहे. अद्वैत तिला म्हणतो की तू ही अशी गेली होती बाहेर. कला म्हणते की अशी म्हणजे? अद्वैत म्हणतो म्हणजे तू ही साडी नेसून गेली होतीस. कला म्हणते की अद्वैत साडीचं राहून दे रे, मी काय म्हणते ते ऐक. अद्वैत म्हणतो की मी काय विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर दे. प्रत्येक वेळी का मी तुझं ऐकून घ्यायचं? बायको नाही तू माझी. मला म्हणते की स्वप्नात सुद्धा मी तुझी बायको असल्यासारखी वागू शकत नाही. अद्वैत म्हणतो की खूप बोललीस तू, बाद झालं तुझं आता. काल मी तुला एवढ्या साड्या आणल्या, त्यातली एक साडी का नाही नेसलीस तू? मुद्दामून करतेस ना. हे अशा 100 वर्ष जुन्या ओल्ड फॅशनच्या साड्या नेसण्याची काय गरज आहे? तू मुद्दामूनच करते हे सगळं. जे लोक म्हटले पाहिजे, बघा अद्वैत चांदेकरची बायको कशी दिसते ते. लोक आम्हाला नावं कसे ठेवतील हे बघतेस तू फक्त. मला अद्वैतला म्हणते ते महत्वाचं नाही, मला जे काय बोलायचं आहे ते महत्वाचं आहे. म्हणतो एवढं काय महत्वाचं आहे, नंतर बोलतोय. तेवढ्यात आबा येतात. आबा फोनवर बोलत असतात गुरुजींबरोबर. साखरपुड्याचा मुहूर्त कधी असं विचारत असतात आबा गुरुजींना. लगेच मनात म्हणते की याचा अर्थ राहुलचा साखरपुडा त्या 2 दिवसात आहे. की मला त्याआधी काही करून पुरावे मिळायलाच हवे. माझ्याकडे फक्त आता 2 दिवस आहे. दुसरीकडे खरेंच्या घरी देखील गुरुजी आलेले असतात. त्यात देखील 2 दिवसानंतरचा साखरपुड्याचा मुहूर्त निघलेला असतो. त्या गुरुजींना म्हणते की आता लग्नाचा मुहूर्त बी लवकरात लवकर काढा. नैना सोशल मीडियावर राहुल आणि राधाचा फोटो बघते. ती फोटो बघून शॉकिंग होते. नैना मनातच म्हणत असते की राहुल लग्न करतोय, असं कसं करू शकतो तो? असते की नाही, मी त्याला असं करू देणार नाही. आणि ती तिथून निघून जाते. रूम मध्ये जाते आणि राहुलला फोन लावते. पण राहुलचा फोन लागत नसतो. ना म्हणत असते की मी याला आता सोडणार नाहीये. देकरांच्या घरात रोहिणी सर्व पाहुण्यांना आमंत्रण देत असते आणि म्हणत असते की मागच्या वेळेस लग्नात झाला तसा गोंधळ होणार नाही. साड्या येतात आणि रजनीला आवाज देऊन बोलवते रोहिणी आणि म्हणते की आपल्याला यातल्या बेस्ट साड्या राधासाठी काढून ठेवायच्या आहे बरं. तर अद्वैतच्या लग्नात झालं तसं साड्यावरून गोंधळ व्हायला नको. रोहिणी रजनीला म्हणते की मी गेस्ट लिस्ट तयार केली आहे, आपण खरेंला पण बोलवायचं का? त्यावर सरोज लगेच म्हणते काही गरज नाहीये. ती म्हणते की असं काय करतेस वहिनी, मला पाहुण्यांनी विचारलं तर खरे मंडळी कुठे आहे तर मी काय सांगायचं, उगाच कोल्हापूरमध्ये चर्चा होईल ना. आणि रोहिणी खरेंच्या घरी फोन लावते संगीताला आणि संगीताला म्हणते की 2 दिवसांनी आमच्या राहुलची एंगेजमेंट आहे, तुम्ही सर्वांनी नक्की यायचं. संगीता म्हणते की मी आले असते, पण आमच्या नयनाचा देखील साखरपुडा त्याच दिवशी आहे. रोहिणी म्हणते की तुमचं खूप खूप अभिनंदन आणि ठेवते मी फोन आता. रोहिणी रजनीला सांगते की खूपच सुपरफास्ट निघाले हे खरे, नयनासाठी मुलगा सापडला सुद्धा. दुसरीकडे कला आजोबांकडे जाते आणि म्हणते आजोबा येऊ मी? तर आबा म्हणतात की हो ये. आजोबा तुम्ही बोलावलं मला, काय झालं? तेव्हा आबा म्हणतात की अगं कला, उद्या पाडवा आहे, म्हणजे नव्या वर्षाची सुरुवात. आणि हा तुमचा लग्न झाल्यानंतरचा पहिला पाडवा आहे. आपल्याकडं आपण गुढीपाडव्याला गुढी उभारतो. ही आपापसातलं प्रेम वाढवण्यासाठी आणि आनंद वाढवण्यासाठी असते. आणि त्या दिवशी आपण एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात करतो. आणि ह्या गुढीपाडव्याची आनंदी आठवण कायम तुमच्या मनामध्ये असावी असं मला वाटतं. बरं आमचा अद्वैत तुझा नवरा माहितीच आहे तुला, तो काहीतरी तिरपट वागून तुझ्याशी, पण तू मनाला लावून नकोस घेऊ. कला म्हणते की हो आजोबा, तुम्ही निश्चिंत राहा. कला म्हणते की हा पाडवा मी माझ्या पद्धतीने आनंदात साजरा करण्याचा निश्चित प्रयत्न करेल. आबा पैसे काढतात आणि तिला म्हणतात हे घे. त्यावर कला म्हणते हे कशासाठी? आपल्याकडं घरचे सुनेनी नवीन साडी आणायची असते गुढीसाठी. गुढीचा मान नव्या सुनेचा असतो. तेव्हा तू यंदा एक नवी साडी चांगली घेऊन म्हणते आबा मी आणते साडी गुढीसाठी, पण मला पैसे नकोयत. आबा म्हणतात की ह्या घरात मोठं कोण आहे? कला म्हणते की तुम्ही. त्यावर आबा म्हणतात की मग मी पैसे देतोय ना, तर मग नाही म्हणायचं नाही. कला म्हणते की आजोबा तुम्ही वाईट वाटून नका घेऊ, ह्या घरातला माझा पहिला पाडवा आहे ना, मग मी माझ्या पैशांनी साडी आणली तर चालेल का गुढीसाठी? माझ्याकडे आहेत पैसे. आबा म्हणतात की ठीक आहे. कला तिथून जाते आणि नैनाला फोन लावते आणि नैनाला म्हणते की नैनाताई हे बघ, मला तुझ्याशी बोलायचं आहे, खूप महत्वाचं आहे, मला भेटशील का? आणि म्हणते थँक्यू, मी निघाले का तुला मेसेज करते.
आणि कला नैनाला भेटायला जाते. तिथे नैना येते आणि नैना कलाला म्हणते की बोल लवकर, माझ्याकडे टाइम नाही आहे, काय बोलायचं आहे ते लवकर बोल. कला नैनाला म्हणते की ताई तू कशी आहेस? त्यावर नैना म्हणते तू मुद्द्याचं बोल ना, पटकन बोल ना, काय बोलायचं आहे ते. नैना कलाला म्हणते की तू मला जर राहुलबद्दल काही सांगायला आली असशील ना, तर मला अजिबात काही ऐकायचं नाहीये तुझं. मी निघते, बाय. कला तिचा हात धरते आणि म्हणते ताई प्लीज एकदा ऐकून घे. कला तिला म्हणते नैना ताई, राहुल चांगला मुलगा नाहीये. तुला माहिती की त्याने किती मुलींना फसवलं. त्यावर नैना म्हणते की कला तुला जर त्याच्याविषयी बोलायचं असेल तर मी निघते. कलाला म्हणते की मला राहुलच्या विरोधात एक शब्दही ऐकायचं नाहीये. आणि काय ग, तू आमच्याबद्दल बोलणारी तू कोण आहेस? समजतेस काय तू स्वतःला? कला म्हणते की ताई माझं एवढंच म्हणणं आहे की तू दुसऱ्या चांगल्या मुलाशी लग्न कर, नक्कीच सुखी होशील तू. ना कलाला म्हणते की कला तू ही ना माझ्यावर जळतेस. तुला माझं चांगलं व्हायला नकोच आहे. तुला आता मी एकच सांगते, इथून पुढं मी राहुलच्या विरोधात एकही शब्द ऐकून घेणार नाहीये. आणि नैना तिथून निघून जाते. कला घरी येते आणि अद्वैतला म्हणते अद्वैत मला बोलायचं आहे तुझ्याशी. त्याच्या रूम मध्ये निघतो आणि अंजूला म्हणतो अंजू माझं डिटॉक्स ड्रिंक्स माझ्या रूम मध्ये आणून दे. त्यानंतर कला अद्वैतच्या रूम मध्ये जाते आणि अद्वैतला सांगते की मी श्रुतीला भेटले. अद्वैत म्हणतो कोण श्रुती? त्यावर कला म्हणते की राहुलच्या गर्लफ्रेंड पैकी एक आहे, ती आपली मदत करायला तयार आहे. आणि कला घडलेला सारा प्रकार अद्वैतला सांगते. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कला आणि अद्वैत गुढी उभारतात. कसा जाणार कला आणि अद्वैतचा गुढीपाडव्याचा सण बघूयात उद्याच्या भागामध्ये. पुढील भागाचे डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.